जगात सगळ्याच गोष्टी आजकाल भेटतात, पण फक्त दोन गोष्टी भेटत नाही. त्या म्हणजे गेलेला वेळ आणि वय. खरंच 2025 हे ह्या वेळामधलंच आहे. 2025 बोलता बोलता मागे सरलं आणि 2026 सुरू झालं. 2026ची पहिली पहाट आणि पहिला दिवस आमचा हा स्वामीमाई सोबत होता. दरवर्षीप्रमाणे आम्ही आमच्या केंद्रात गेलो. सकाळचा म्हणजेच 1 जानेवारीचा दिवस हा आमचा सुट्टीचा होता. हा सुट्टीचा दिवस आम्हाला पूर्णपणे स्वामी दर्शनाच्याच ओढीने गेला होता. सकाळी आवरून सकाळी घरातली कामे आवरून आम्ही निघालो स्वामी समर्थ केंद्राकडे. आमच्याच पहिले स्वामी भक्तांची लाईन इतकी होती ना, की आम्हालाही थोडासा आतमध्ये जाण्यासाठी वेळ झाला. ते म्हणताना की वैज्ञानिक आयुष्याला अध्यात्माची जोडी जर लागली तर आयुष्य हे 10 पटीने आनंदाचं होतं. माझ्या आयुष्यात मागील 30 वर्षापासून मी स्वामी सेवेत आहेत आणि माझ्या आयुष्यात आलेल्या सगळे सुखमय दिवस हे फक्त स्वामी समर्थांमुळेच आहे. माझी भक्ती ही नेहमी दिवसेंदिवस चालूच राहते, कारण की माझा असणारा दृढ विश्वास हा नेहमीच दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही महाराजांच्या आशीर्वादाने ही मी नेहमीच घेत असते. यावर्षीही आम्ही स्वामी समर्थ केंद्रात आलो आणि आमचा बहुतांश वेळ आम्ही महाराजांच्या केंद्रातच घालवला. केंद्रात आल्यानंतर वातावरण इतके भक्तिमय होऊन जाते की फक्त स्वामीमय हीच वातावरण आनंदात राहते. पॉझिटिव्हिटी नेहमीच आमच्यासोबत असते आणि ह्याच दृढ विश्वास आणि प्रामाणिक आमच्या नीतिमत्तेने आज आम्ही पुढे चालत आहोत. ती सुरुवातीलाच मी म्हटले ना, की आयुष्यात वेळ आणि वय हे परत कधीच भेटत नाही. त्यामुळे आलेला दिवस हा स्वामीमय नेहमीच माझा राहतो.